आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शुभम, सध्या तू कुठे आहेस आणि काय पोलिसांच्या हालचाली चालू आहेत? तसंच रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा बोलवण्यात आलेली आहे, त्यामुळे आता लवकरच आझाद मैदान मोकळं होणार का? स्नेहा, सध्या मी बघू शकतो आझाद मैदानाचा जो बाहेरचा रोड आहे त्या रोडवर सध्या मी आहे, ज्याच्या बाजूला हायकोर्ट असेल, कामा हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी सध्या मी आहे। बघू शकतो किती मोठ्या संख्येने मुंबई पोलीस या ठिकाणी तैनात आहे आणि हायकोर्टाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी आणि ज्या गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत मराठा आंदोलकांच्या, त्या काढण्यासाठी या ठिकाणी पोलीस जे आहेत सतत विनवण्या ज्या आहेत त्या करताना दिसून येत आहेत, विनंती करताना दिसून येत आहेत। या रस्त्यावरची या पोलिसांची ही चौथी फेरी आहे। अजून देखील काही वाहन चालक आहेत, त्यांनी आपल्या गाड्या या ठिकाणावरून काढलेल्या नाही आहेत, तर त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो स्वतः IPS अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते वाहन चालक जे आहेत त्यांना विनंती करताना दिसून येत आहेत की गाड्या तुम्ही या ठिकाणावरून काढा। बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो दिसून येत आहे। वरिष्ठ पोलीस जे आहेत ते देखील स्वतः बोलताना दिसून येत आहेत। त्यासोबत बघू शकतो या ठिकाणावरून आता 4 गाड्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत आणि ज्या निघालेल्या नाही आहेत त्या काढण्यासाठी अजून देखील बोलण्यात येत आहे। या ठिकाणावरून पाहायला गेलं तर कुठेतरी जेव्हा हे आंदोलन मुंबईच्या दिशेला यायला निघालं होतं तेव्हापासूनच आपण जरांगे पाटील असतील किंवा मराठा बांधव असतील यांच्यासोबत हा प्रवास बघून आलो होतो आणि मात्र आता ह्या प्रवासाला जे आहे, या आंदोलनाला एक वेगळं वळण जे आहे ते आलेलं बघू शकतोय। ज्या पद्धतीने हायकोर्टाची सुनावणी कालपासून सुरू आहे कोर्टात, त्याच्यानंतर आता मात्र कुठेतरी पोलिसांना ह्या पद्धतीने इकडनं गाड्या काढण्यासाठी सांगण्यात येत आहे। बघू शकतो कशा पद्धतीने प्रत्येक वाहन चालकाकडे जाऊन जे आहे सातत्याने सांगण्यात येत आहे। खरं तर या परिसरामध्ये सर्वांनाच जे आहे मगासपासून माहिती आहे, मागील 1.5 तासापासून माहिती आहे की गाड्या काढण्यास सांगितलेलं आहे, तरी देखील काही ट्रक जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी काढलेले नाही आहेत। त्यामुळे त्यांना अजून देखील विनंती जी आहे ती स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते करताना दिसून येत आहेत। बघू शकतो 1.25 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। आझाद मैदान परिसर हा रिकामा करण्यास सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि मराठा बांधव सकारात्मक प्रतिसाद देताना देखील या ठिकाणी दिसून येत आहेत। या ठिकाणी अनेक ॲम्ब्युलन्स जे आहेत त्या देखील येताना दिसून येत आहेत आपल्याला आणि अर्थातच कामा हॉस्पिटल आहे या ठिकाणी, त्यामुळे ॲम्ब्युलन्सची रहदारी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती। पण याच रस्त्यांवर मागील 4 दिवसांपासून कशा पद्धतीने या गाड्या लागलेल्या आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी ताण हा आलेला आहे आणि याचीच नोंद मुंबई कोर्टामध्ये झालेली दिसून येत आहे। सदर गाडी बघू शकतो मराठा आंदोलक गाडीच्या आत बसलेले आहेत। आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केलास का? आंदोलकांचा प्रतिसाद काय आहे? त्यांना हा परिसर रिकामा करायला सांगितला होता आणि मुंबईतनं बाहेर पडायला सांगितलंय, कसा प्रतिसाद आहे त्यांचा? अर्थातच आपण लवकरच मराठा बांधवांशी आणि आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। थोडंसं मी पोलीस बंदोबस्त ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मला असा काही अवधी लागेल तिथपर्यंत जाण्यासाठी। सोबतच अनेक मराठा आंदोलक विचारात पडलेले आहेत की पुढची भूमिका कशा पद्धतीने घ्यायची आहे किंवा मग आता पुढचं पाऊल कसं उचलायचं आहे। मनोज जरांगे यांचं नवीन आदेश जे आहेत ते अद्याप जे आहेत त्याची देखील वाट बघत आहेत। APMC नवी मुंबई या ठिकाणी सर्व गाड्या ज्या आहेत त्या जाण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी सर्व गाड्या ज्या आहेत त्या आता नवी मुंबईकडे जाताना दिसून येत आहेत। अर्थातच आपण काही मराठा बांधव या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, त्यांच्यासोबत देखील बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। कशा पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी पोहोचलं आणि आता ज्या पद्धतीने कारवाई जी आहे ती सुरू आहे त्यावर त्यांना नेमकं काय वाटतं, काही मराठा बांधव जे आहेत त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। मराठा बांधव आहेत आपल्याकडे, दादा काय सांगाल? गाड्या काढू द्या, आमच्या जेवणाच्या गाड्या काढल्यात, संध्याकाळी जेवणाचं नियोजन काय केलंय ते प्रशासनानं सांगावं आम्हाला। आज संध्याकाळी जेवणाचं काय, गाड्या तर ही सगळे घेऊन चालले, जी बाहेरून गाड्या येणार आहेत त्यांच्या संग 2-3 येणार, तर मला प्रशासनाला सांगायचंय संध्याकाळी तर जेवणाचं नियोजन त्यांनी करावं। जसं इथून गाड्या हलवायचं आम्ही हलवू, ते बी आमच्या पाटील म्हणतील तसं, हे सरकारच्या ह्याच्यावरती नाही। संध्याकाळी त्यांनी जेवणाचं नियोजन करावं हीच तेवढी विनंती आहे। बरोबर आहे, हे म्हणतात ते बरोबर आहे एकदम। या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रशासनाकडून आणि न्यायालयाकडून आंदोलकावर अन्याय केला जातोय साहेब। हे काय जेवणाच्या गाड्या पण अडवल्यात, सगळे केले, मग ह्यांना जेवण बंद करायचंय का मराठ्यांचं? एक वेळ पहिला दिवस बघितलाय त्यांनी,
पहिला दिवस बघितलाय जेवढं मराठाला फक्त स्नेहा ज्या पद्धतीने या ठिकाणी मराठा बांधव आता आक्रमक देखील होताना दिसून येत आहेत, कारण की गाड्या काढण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि सोबतच या ठिकाणी सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे प्रतिक्रिया ही मराठा बांधवांची घेणं हे मी सध्या थांबवलेलं आहे, कारण की त्यांची कारवाई या ठिकाणी सुरू आहे आणि कुठेतरी त्यांच्या कामामध्ये आपली प्रतिक्रिया घेताना अडचण नको या अनुषंगाने सध्या मी त्यांच्या बाईट घेणं जे आहे ते रोखलेलं आहे. पण पुन्हा एकदा मराठा बांधव जे आहेत त्यांना नेमकं आता काय वाटतं, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या नेमक्या आता काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा 100% प्रयत्न तर मी करीनच. पण सध्या ज्या पद्धतीने विनंती करण्यात येत आहे, पाठीमागे वाहतूक पोलिसांचे देखील पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी ज्या गाड्या निघत नाहीयेत किंवा ज्या गाड्या बंद करून वाहन चालक बंद ठेवून निघून गेलेले आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची देखील या ठिकाणी सांगण्यात जे आहे ते आलेलं आहे. त्यामुळे इतकंच नव्हे तर या ठिकाणी बघू शकतो अजून देखील जेवण वाटप असेल किंवा काय असेल ते सुरू आहे. या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत अजून देखील त्यांचं भोजन जे आहेत ते करताना दिसून येत आहेत. आपल्याला या ठिकाणी बघू शकतोय एक मराठा तरुण आहे या ठिकाणी जेवण करत आहे आणि अशामध्येच या गाड्या सगळ्या काढण्याचं काम जे आहे कोर्टाचे आदेश जे आले त्यानुसार त्यांचं पालन करण्यासाठी किंवा जी कोर्टाचं ऐकावं लागतं आपल्याला शब्द ऐकावं लागतात, सगळं आदेश असतील ते ऐकावं लागतात, त्यानुसार या ठिकाणी हालचाली ज्या आहेत त्या देखील सुरू असलेल्याच्या आपल्याला आता स्नेहा दिसून येत आहेत. अर्थातच बघू शकतो पुन्हा एकदा कामा हॉस्पिटल कडून हे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा सर्व पोलीस बांधव असतील हे पुन्हा एकदा BMC चौकाच्या दिशेला निघालेले आपल्याला दिसून येत आहेत. कारण की अर्थातच हा संपूर्ण रस्ता तर पूर्णतः मागील 4 दिवसांपासून बंद होता आणि आता मात्र हा रस्ता रिकामा करणं जे आहे रिकामा करण्यासाठी जे आहे सुरुवात जी आहे ती चांगलेच युद्ध पातळीवर सध्या पोलीस प्रशासनाकडनं करण्यात दिसून येत आहे. स्नेहा नक्कीच शुभम, खरं तर ही परिस्थिती जी आहे आंदोलकांचा आपण पाहतोय त्याप्रमाणे संमिश्र प्रतिसाद आहे आणि त्यामुळे कदाचित पोलिसांनी हा परिसर रिकामा करायला सुरुवात केला असल्यामुळे कदाचित काही आंदोलकांच्या भावना सुद्धा दुखावल्या गेल्या आहेत असं दिसतंय आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कशा प्रकारे पोलिसांनी सगळं व्यवस्थापन केलंय? अर्थातच बघू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत त्या ठिकाणी तैनात आहेत आणि कुठेतरी पोलीस यांच्यावर देखील आता एक महत्त्वपूर्ण जबाबदारी जी आहे ती आलेली आहे. कारण की अर्थातच संविधानाचं पालन करण्यासाठी असेल किंवा मग हायकोर्टाचे आदेश असतील ते देखील त्याची अंमलबजावणी होतीये का, त्याचं पालन होतंय का हे यासाठीच पोलीस बांधव जे आहेत या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत. स्वतः वरिष्ठ पोलीस हे ऑन फील्ड उतरून रस्त्यावर उतरून जे आहेत सर्व गोष्टींवर लक्ष ठेवताना दिसून येत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी यांच्यासोबत मराठा जे स्वयंसेवक आहेत ते देखील यांच्यासोबत पोलिसांसोबत आहेत. समजा पोलिसांनी सांगितल्यानंतर देखील समजा ऐकत नसतील तर मग कुठेतरी मराठा स्वयंसेवक जे आहेत सकल मराठा समाज मुंबई चे जे पदाधिकारी आहेत ते देखील विनवण्याकरता आहेत की गाड्या काढा रे बाबांनो, तुम्हाला APMC जायला सांगितलेलं आहे, APMC ला जा तुम्ही बाबांनो, अशा पद्धतीने नम्रपणे जे आहेत सांगताना या ठिकाणी जे आहेत ते दिसून येत आहेत. अर्थातच बघू शकतो पुन्हा एकदा या ठिकाणी पोलिसांची अजून एक तुकडी जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे. बघू शकतो आपण BMCच्या पुन्हा एकदा प्रमुख चौकात आलेलो आहे. या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने तैनात आहे आणि 80% चांगल्या पद्धतीने जो आहे तो रस्ता या ठिकाणी वाहनांनी रिकामा झाल्याची नोंद जी आहे ती सध्या या ठिकाणी होताना दिसून येत आहे. संपूर्ण रस्ता जो आहे तो रिकामा झालेला आहे आणि ज्या गाड्या या ठिकाणावरनं निघत नाहीयेत त्या आता निघताना पुन्हा एकदा या ठिकाणावरनं दिसून येत आहेत. बघू शकतो दंगल नियंत्रण पथक असेल, मुंबई पोलीस असेल किंवा मग सर्व पथक जे आहेत मुंबई पोलिसांचे असतील किंवा इतर यांचे ते या ठिकाणी तैनात आहेत आणि कशा पद्धतीने रस्ता जो आहे तो रिकामा झाला आहे याची नोंद जी आहे ती करण्यात येत आहे. सतत त्यांच्या वायरलेसवर असेल किंवा मोबाईलवर जे आहे संपर्क वरिष्ठांकडून करण्यात येतो आहे की काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी जे आहे या ठिकाणी सतत फोन जे आहेत ते प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचे येताना या ठिकाणी दिसून येत आहेत. मराठा बांधव देखील आहेत या ठिकाणी जे पोलिसांना सहकार्य करताना दिसून येत आहेत आणि कुठेतरी सर्व मराठा बांधव हे देखील रिकामा झाला म्हणजे तू म्हणतोस त्याप्रमाणे 80% परिसर रिकामा झाला म्हणजे प्रतिसाद मिळतोय आणि सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.
नक्की नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. मुंबई पोलिसांचं यश हे म्हणावं लागेल की ज्या पद्धतीने या ठिकाणी मराठा बांधव हे एका शब्दात किंवा मग एका वाक्यात ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत, हे कुठेतरी मराठांचं एक चांगली बाजू जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की गाड्या काढण्यास सांगण्यासाठी म्हणजे 1.5 तासात ज्या पद्धती ती सर्व परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. कोर्टाच्या आदेशांचं पालन किंवा अटी शर्ती ज्या देण्यात आल्या होत्या त्यांचं पालन या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीची परिस्थिती मागील 5 दिवसांपासून या ठिकाणी होती ती किती कमी वेळात या ठिकाणी सुरळीत झालेली आहे हे देखील बघू शकतो. एकीकडे रस्त्याचा दुसरा भाग मी तुम्हाला दाखवू इच्छितो स्नेहा की वाहतूक जी आहे ती कशा पद्धतीने सुरळीत सुरू आहे. वाहनांचं जे स्पीड आहे ते सध्या कमी येते कारण की वाहन चालकच नेमकं काय सुरू आहे, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त काय आहे, सोबतच रॅपिड ऍक्शन फोर्स आहे या ठिकाणी, त्यामुळे तेच बघताना दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी वेग जो आहे तो वाहनांचा कमी आहे, पण मात्र वाहतूक ही चोख आणि सुरळीत आहे CSMT स्थानकातली. आणि या ठिकाणी सर्व काही जे आहे मुंबई पोलिसांच्या नियंत्रणात आलेलं आहे हे चित्र जे आहे ते दिसून येतंय स्नेहा. नक्कीच आपण पाहतोय शुभम, खरं तर परिस्थितीवर सगळे पोलीस यंत्रणा जी आहे नियंत्रण ठेवून आहे. आणि मला एक सांग, पोलीस आपल्या मुंबई पोलिसांसोबतच आणखी कोणती पथक इथे तैनात करण्यात आलेली आहेत, कुणाकुणाचं सहकार्य लाभत आहे? अर्थातच बोलू शकतो या ठिकाणी वरिष्ठ पोलीस आहेत, CP ऑफिसमधील देखील मोठे अधिकारी आहेत, DCP आहेत, DYSP आहेत, असे सर्व मोठे वरिष्ठ पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आहेत. मुंबई पोलीसचे सर्व टीम्स जे आहेत त्या देखील दिसत आहेत. दंगल नियंत्रण पथक जे आहे ते देखील या ठिकाणी दिसून येत आहेत. रॅपिड ॲक्शन फोर्स आहे, त्यानंतर जे सिव्हिल ड्रेसवर जे या ठिकाणी असतात पोलीस, जे सगळ्या पद्धतीने नियंत्रण ठेवत असतात की कोणाचं काही चुकीचं तरी ध्येय नाही आहे, अशा पद्धतीने सर्व मुंबई पोलिसांच्या सर्व सुरक्षा मोडवर असल्याचं दिसून येत आहे. बघू शकतोय आता ही गर्दी जी आहे, आता हे जे सर्व मुंबई पोलीस जे आहेत हे आता सध्या पुन्हा एकदा दुसऱ्या रस्त्याकडे निघालेली आहे, फोर्टच्या दिशेला निघालेली आहे, CSTच्या उजव्या दिशेला निघालेली आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी देखील अनेक गाड्या ज्या आहेत त्या सध्या आपल्याला उपस्थित दिसत आहेत, पण काही मिनिटातच पोलीस यांच्यासोबत जेव्हा संवाद होईल वाहन चालकांचा तेव्हा ते गाडी काढताना जे आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा दिसून येतील. अर्थातच बघू शकतो नियंत्रणात आलेली आहे सर्व परिस्थिती, कुठेही आदेशाचं पालन करता वेळेस गालबोट जे आहे ते कोणत्याही पद्धतीचं लागलेलं या ठिकाणी दिसून नाही येत आहे, सर्व सुरळीत पार पडताना दिसून येत आहे. अर्थातच मुंबई पोलिसांनी इतके मोठे मुंबईच्या इतिहासामध्ये जे काही घटना घडल्यात त्यामुळे मुंबई पोलिसांचं नाव हे आपल्या देशात आहे, जगात भारी आहे. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण हे ज्या पद्धतीने आता हे मागील 1.5 ते पावणे 2 तासापासून या ठिकाणी मुंबई पोलीस काम करताना दिसून येत आहेत, त्याचं एक उत्तम उदाहरण जे आहे ते पुन्हा एकदा जगासमोर जाताना दिसून येणार आहे आपल्याला स्नेहा.